चला आपापले मित्र जॉईन झाले का चेक करा. आपल्या मित्राची कमेंट येत नसेल, गुड इव्हनिंग गुड नाईट काही येत नसेल तर त्यांना फोन करा, त्यांना जागा करा. चला, ज्या मित्रांचं आपलं नाव येत नसेल, गुड इव्हनिंग गुड नाईट कमेंट येत नाही, आपले मित्र जर आपल्या तासाला जॉईन होत नसतील आणि ते जर आपल्यासोबत नवोदयला नंबर लागत नसेल, तुम्हाला वाटत असेल आपले मित्र आपल्या सोबत असावात, तर त्यांना जॉईन करायला सांगा. त्यांचा जेवढा अभ्यास होईल तेवढे ते जास्त गुण घेतील आणि नवोदयला पैकीचे पैकी गुण घेणारा, अगदी एखादा प्रश्न चुकणाराच विद्यार्थी लागतो. 80 पैकी 79 प्रश्न बरोबर येणं गरजेचं. 80 पैकी 80 येण्याचं अभिनंदनच. परंतु पहा, एका जिल्ह्यातून 5,000 10,000 7,000 8,000 मुलं परीक्षा देतात. त्यातून फक्त आणि फक्त 80 मुलांचं सिलेक्शन होतं. त्या 80 मध्ये आपला नंबर असला पाहिजे. त्यासाठी आपण इतक्या चढाओढीने, झटपटीने आणि खूप कटाक्षाने या शिका करीत आहोत का. चला, या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती केंद्रवाली तालुका बागोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपाचे व्हिडिओ युट्यूबवरती, फेसबुकवरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमच्यासोबत तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक पाहणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने अगदी विनामूल्य फ्री 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 हा सर्व अभ्यासक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या, फायदा घ्या आणि आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आजची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत. बुद्धिमत्तेमध्ये आपण प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट, साधारण 30 प्लस सराव टेस्ट या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयासाठी आपण घेणार आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. बुद्धिमत्तेच्या घटकावरती 300 प्लस सराव टेस्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 300 प्लस लाईव्ह तासिका व रेकॉर्डेड तासिका तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयासाठी उपलब्ध आहेत. तुमचा 3000 प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी बुद्धिमत्तेचा मानसिक क्षमता चाचणीचा केला जाणार आहे. सर्व सराव टेस्ट पीडीएफ लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळतील. जर तुम्हाला त्याचा सराव करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत. आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम ऍप चालू करा आणि त्यानंतर लिंकला टच करा. टेलिग्राम चॅनल वरती आल्यानंतर त्या चॅनलच्या लिंकला जॉईन करा. तुम्हाला सर्व लिंक त्या ठिकाणी उपलब्ध होतील. चला, या ठिकाणी तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची तासिका 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, 1ली ते 8वी मंथन प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त आजचा घटक आहे मिळते जुळती आकृती, तंतोतंत आकृती किंवा जुळणारी आकृती. चाचणी क्रमांक 14 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. पहा, या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला अद्याप जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्व मित्र जॉईन झाले असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
चला आराध्या बी उत्तर, भागवत बी उत्तर, वैभव बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, यशस्वी गोवर बी, श्रेयस जाळकर बी, तनुषा कटके बी, सृष्टी गांधाळ बी, प्रशांत सानप बी उत्तर, पूनम कर्डिले, ओंकार करोडे, श्रुती तायडे, कृष्णा खाडे, रोहन सप्रे, सोहम वनवे, क्षितिजा खाडे, विवान सानप, आरती सानप, गणेश कदम, अक्षरा सानप, अजित हराळे, वैभव भवर, क्षितिजा खाडे, संदीप चिवडे. संदीप चिवडे नावाने जी मुलगी नाव तास करते ना, तिने स्वतःचं नाव टाका फक्त आणि प्रश्न आणि उत्तर टाका. तुमचं कदाचित स्वतःचं नाव नाही वाटतं, दरवेळेस तुम्ही नाव चेंज करून टाकताय. चला बी उत्तर, सर्वांनी पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर दिलंय, कोणाचंही चुकलेलं नाही. सुरुवातीला मला कोणाचं तरी डी दिसलं होतं, परंतु झटपट डिलीट केलं. पा कोण होतं लक्षात यायच्या, त्याने डिलीट केलं. साक्षी खाडे बी उत्तर. चला पहिल्या प्रश्नाची तंतोतंत जुळणारी आकृती तुमचं म्हणणं बी आहे आणि तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान, अभिनंदन तुमचं. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर गोल अर्धा रंगवलेला पाहिजे होता, पूर्ण रंगवलेला आहे, त्यामुळे ए पर्याय गेला. बी पर्याय अगदी तंतोतंत जुळताना दिसतोय. सी पर्यायामध्ये पाहिलं तर गोलामधील रेषांची दिशा चुकीची आहे आणि डी पर्यायामध्ये पाहिलं तर रेषा असलेला अर्ध गोल खालील बाजूला आहे, त्यामुळे ए, सी आणि डी तिन्ही पर्याय गेले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे शिल्लक राहिला बी पर्याय आणि पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. सर्वांचं अभिनंदन. कुणीतरी डी टाकलं होतं, डिलीट केलं आणि बी टाकलं. वाचायच्या आत अगदी क्षणात तुम्ही उत्तर बदलता, इतके स्पीड तुमचं कॉम्प्युटरपेक्षा जास्त स्पीडने तुम्ही अभ्यास करायला लागलात. चला समृद्धी सप्रे, आरती सानप, प्रीती सानप, तन्वी, हा तन्वी, तन्वी तुझं नाव टाक फक्त, तन्वी बी उत्तर. कारण तन्वी तुझ्या नावाचं दुसरं कोणी नाही, डबल नाही. आदित्य नावाचे, कृष्णा नावाचे, बाकीच्या विद्यार्थ्यांच्या नावाचे डबल विद्यार्थी. तन्वी बेटा तू तुझं फक्त नाव टाक, तन्वी ए, पहिल्याचं बी उत्तर. एवढं टाकलं तरी खूप छान, अभिनंदन. फक्त युट्यूब चॅनलला एकदा नाव चेंज करून घे मोबाईलला, म्हणजे तुला दरवेळेस नावही टाईप करावं लागणार नाही. यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याचा नंबर घे, नाव घे, त्यांना सगळ्यांना युट्यूब चॅनलचं नाव चेंज करण्याच्या सेटिंग माहिती आहे. चला पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर, खूप छान, अभिनंदन. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा पहा, खूप वाकड्या तिकड्या रेषा आहेत, खूप वाकड्या तिकड्या रेषा आहेत. प्रत्येक रेषेकडे बारकाईने पहा आणि नंतर उत्तराकडे जा. आपल्याला जरी जवळची आकृती बरोबर दिसत असली तरी गडबड करू नका. 3 आकृत्यावरती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चुकीची फुल्ली मारल्यानंतरच बरोबर आकृतीला खूण करा. आराध्य कुंभार, वैष्णवी सोनवणे, यशस्वी भोवर, तनुष्का कटके, कृष्णा खाडे, सृष्टी गांधळ, प्रशांत सानप, तुमचं ए उत्तर येत आहे. चला आरती सानप, ओंकार कर्डुळे, श्रेयस जाळकर, वैभव भोवर, भागवत सानप, क्षितिजा खाडे, समृद्धी सप्रे, सोहम वनवे. समृद्धी तुझं नाव बदली कर बरं, फक्त समृद्धी सप्रे ठेव, समृद्धी सप्रेच नाव ठेव फक्त. सोहम वनवे, साक्षी खाडे, पूनम कर्डिले, गणेश कदम, श्रुती तायडे. तुझ्या पप्पाचं नाव कट करून फक्त तुझं आडनाव ठेवते का? वाचताना दरवेळेस थोडस वाचताना अडखळा येतोय. रोहन सप्रे, त्याचबरोबर तन्वी, अभिनंदन तन्वी. असंच उत्तर टाईप करत दरवेळेस, नाहीतर युट्यूब चॅनलचं एकदाच नाव चेंज करून घे. चला अक्षदा सानप, आरती प्रीती, विवान सानप, आदित्य सानप, हे उत्तर. अभिनंदन तुमच्या सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा या ठिकाणी मी सांगितलेला फॉर्म्युला तुम्ही वापरला असेल. पर्याय ए बरोबर जरी असला तरी बी, सी आणि डी वर कोणत्या ना कोणत्या चुकीमुळे चुकीची फुल्ली मारली असेल आणि ए उत्तराला तुम्ही बरोबर लिहिलं असेल असं मी अपेक्षा करतो. पहा या ठिकाणी बी आकृतीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणचा रेषा चुकीची दिसते आपल्याला, त्यामुळे बी आकृती गेली. सी आकृतीमध्ये या ठिकाणी दोन्ही ठिकाणी चुका दिसतात, 3 ठिकाणी चुका दिसतात, त्यामुळे सी आकृती गेली. डी आकृतीमध्ये एक ठिकाणी दोन ठिकाणी चुका दिसतात, त्यामुळे सी आकृती ही डी आकृती गेली. या ठिकाणी शिल्लक राहिली विद्यार्थी मित्रांनो ए आकृती. आणि 2022च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न जशाच तसा तुमच्या पुढे 2022च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न तुमच्यासाठी जशाच तसा. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए आणि ए उत्तर देणाऱ्या तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्राची ए उत्तर, अजित हराळे ए उत्तर,
अक्षरा सानप, आरती प्रीती, विवान सानप, सर्वांचं हे उत्तर. तुमच्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. खूप छान, चांगला अभ्यास करताय तुम्ही. तुमचा अभ्यास बघून मला खूप आनंद होतोय. तुमच्या अभ्यासाची गती अशी दाखवती की तुम्ही बुद्धिमत्तेच्या 40 आकृत्या अगदी 25 ते 30 मिनिटांमध्ये ओके मध्ये सोडणार, सगळ्या बरोबर सोडणार, 40च्या 40 आकृत्या बरोबर सोडणार आणि 50 मार्कातला एकही मार्क जाऊन देणार नाहीत. या स्पीडने तुम्ही ऑनलाईन तासिका करणाऱ्या विद्यार्थ्यांची गती मला जाणवते, दिसते. तुमचं भवितव्य मला डोळ्यासमोर दिसतंय. चला, या ठिकाणी तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. समृद्धी, गडबड करू नको. गायत्री तास करत नाही का? गायत्रीचा नंबरच नाही बेटा माझ्याकडं. तन्वी बेटा, गायत्रीचा नंबरच नाहीये माझ्याकडं. आराध्या कुंभार बी उत्तर येतंय. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. श्रेयस जाडकर, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, श्रुती तायडे, क्षितिजा खाडे, प्रशांत सानप, सोहन मुंबे, वैभव भवर, विवान सानप, वैष्णव सोनवणे, समृद्धी सप्रे, पूनम कर्डेले, अक्षर ओंकार करुळे, साक्षी खाडे, यशस्वी भवर, सृष्टी गंडाळ, भागवत सानप, आरती सानप, रोहन सप्रे, अजित हराळे, गणेश कदम, प्राची, तन्वी, सर्वांचं बी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचंही उत्तर चुकत नाही. काय जादू केली तुमची मला लक्षात येत नाही, परंतु कोणाचंही उत्तर चुकत नाही. इतकं कसं तुमचा अभ्यास झालाय बाबा, कळायलाच मार्ग नाही मला. इतका कसा अभ्यास झालाय तुमचा आकृत्यांचा की एकाच बी उत्तर चुका नाही. सगळे अगदी तंतोतंत. फॉर्म्युला समजला का? काय आकृत्या ओळखायचा म्हणजे 3 आकृत्यावर फुल्ली मारायची आणि शिल्लक राहिलेली आकृती आपलं उत्तर. म्हणजे धान्य निसताना खिळे खडे बाहेर टाकायचे, शिल्लक राहिलेली ज्वारी बाजरी गहू आपला दळणाचा भाग ते गिरणीत नेऊन ठेवायचा दळण्यासाठी, आहे का नाही? खूप छान सर, खूप सोपं आहे. पुन्हा सर्वच प्रश्न सोपे आहेत. त्या बौद्धिक आकृत्या असतील, उतारे असतील किंवा गणित असतील, सर्वच सोपं आहे. फक्त तुम्ही ते समजून घ्या. समजून घेतलं की आपल्याला सोपं जातं. चला, या ठिकाणी सर्वांचं बी उत्तर आलंय. या ठिकाणी ए आकृती बारकाईने जर पाहिली आपण तर ए आकृतीतील या रंगाची जागा बदललेली आहे, त्यामुळे ए आकृती चुकीची, ए आकृती चुकीची. या ठिकाणी बी आकृती आपला अगदी तंतोतंत दिसत आहे, तरी आपण बी आकृती सोडून द्यायची, सी आकृतीकडे जायचं विद्यार्थी मित्रांनो. सी आकृतीकडे जर बघितलं तर आपल्याला रंगवलेल्या जागा बदललेल्या दिसतात, रंगवलेल्या जागा बदललेल्या दिसतात, त्यामुळे सी आकृती ही चुकीची. आपण डी आकृतीकडे पाहिलं तर या ठिकाणी रंगवलेला भागच नाही, त्यामुळे डी आकृती चुकीची. शिल्लक राहिली आपली बी आकृती आणि या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. खूप छान. 2020च्या परीक्षेमध्ये आलेली आकृती तुमच्या समोर जशास तशी. रोहन म्हणतोय सर तुम्ही खूप छान शिकवता. पारवन, प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत असते, ती विद्यार्थ्यांना आवडायला लागली की त्या शिक्षकाने शिकवलेलं तुम्हाला समजतं. आपल्या शाळेतील शिक्षकही खूप तळमळीने शिकवत असतात, आपल्या क्लासमधले शिक्षकही खूप तळमळीने शिकवत असतात. तुमचं कुठेतरी भलं व्हावं, तुमचं यश संपादन व्हावा, प्रामाणिक प्रयत्न आईच्या नंतर जर कोण करत असेल तर तुमच्या आयुष्यात आलेला तुमचा शिक्षक. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मुलाचं भलं व्हावा हे सगळ्यात जास्त तळमळीने विचार करणारे असते आपल्या जगातील आपली आई, आणि त्याच्यानंतर असतो तो शिक्षक. त्यामुळं शिक्षकाला दुसरा गुरु असं मानलं जातं. पहिला गुरु आपली आई, दुसरा गुरु आपल्या आयुष्यात लाभलेले आपले शिक्षक. पहा या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. विवान, गडबड करू नको. काय अति घाई संकटात जाईल. काय गडबड आहे तुझ्या मागे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करायला तयार हो. चला, चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी एक बॉक्स आहे, बॉक्सवरती 3 खुणा आहेत आणि त्या खुणांची जागा अदलाबदली झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला काय होऊ शकतं,
या ठिकाणी बॉक्सवरील प्रत्येक बाजूला आहे का चेक करा आणि नंतरच उत्तर टाका. या ठिकाणी आराध्या कुंभार सी उत्तर. मिस कोण आहे? सिंधी मिस नावाने कोणता असं करताय? इमोजी टाकू नका फक्त. आराध्या कुंभार, सृष्टी गांधाळ, वैष्णवी सोनवणे, यशस्वी भवर, कृष्णा खाडे, वैभव भवर, ओंकार कडोळे, क्षितिजा खाडे, आरती सानप, समृद्धी सप्रे, श्रुती तायडे, तनुष्का कटके, प्रशांत सानप, अक्षर सानप, गणेश कदम, पूनम कर्डिले, श्रेयस जाडकर, ऐश्वर्या कटके, भागवत सानप, सोहम मोनवे, विवान सानप, तन्वी सी उत्तर, अजित हरळे सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकायला तयार नाही. काय खाऊन आलात, काय कळाना झालंय, काय तुम्हाला पुढून गुढ रहस्य कळालंय, आकृती ओळखायचं काय कळायला तयार नाही. कुणाचं तरी चुकीचं येऊ दे रे दादा हो, सगळेच बरोबर उत्तर टाकायला लागलेत. मला चुकलेला विद्यार्थी तरी कळू द्या, कोणतरी कुणाला तरी ही आकृती अवघड जाते असा एखादाही नाही आपल्या ऑनलाईन तास करणार, एकही नाही. बापरे, म्हणजे कदाचित मला या आकृत्या शिकवू का नाही पुढच्या असा प्रश्न पडायला लागलाय. माझ्याकडे 300 आकृत्याचा खजिना, जुळणारी आकृती, तंतोतंत आकृतीमध्ये माझ्याकडे 300 आकृतीचा खजिना आहे. किती आकृत्याचा विद्यार्थी मित्रांनो? 300 आकृत्या. त्याच्या आपण 30 टेस्ट घेऊ शकतो, 30 सराव टेस्ट घेऊ शकतो. परंतु मी पाहतोय की तुमचे 5व्या 6व्या चाचणीनंतर तुमचे उत्तरच चुकाना झालेत. सृष्टी, जाणून बुजून चुकीचं उत्तर टाकू नको. प्रत्येकाने प्रामाणिकपणे मी शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे गणित करत चला. या ठिकाणी 3 आकृतीवरती चुकीची फुल्ली मारा आणि राहिलेल्या आकृती तंतोतंत जुळते का पहा आणि नंतर आपल्या उत्तर प्रश्नपत्रिकेतील उत्तर आकृतीला बरोबरची खूण करा आणि शेवटी त्याच प्रश्न क्रमांकाची साधारण आपल्याला हे प्रश्न क्रमांक येणारे विद्यार्थी मित्रांनो 5 ते 8 आपल्याला जुळणारी आकृती तंतोतंत आकृती येणार आहे. जुळणारी आकृती तंतोतंत आकृती या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 ते 8 आपले असण्याची शक्यता आहे. चला या ठिकाणी आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर पाहायचं होतं. चौकोनाच्या बॉक्सच्या या बाजूची आकृती चुकलेली, म्हणजे उजव्या बाजूची आकृती चुकलेली. बी प्रश्नामध्ये चौकोनाची बाजू चुकलेली. सी अगदी तंतोतंत वाटतोय, परंतु आपल्याला डी पाहून घ्यावा लागेल. डी मध्ये चौकोनाची बाजू आणि गोलाची बाजू चुकलेला स्थान आहे. त्यामुळे पर्याय आकृतीतील आपल्याला या ठिकाणी 3 पर्याय चुकीचे ठरले. आपला एकच पर्याय शिल्लक राहिला आणि तो आहे सी. सी पर्याय अगदी बरोबर. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर. खूप छान, अभिनंदन. मला खूप आनंद व्हायला लागला की मी शिकवण्याच्या पद्धतीमुळे म्हणा, तुमची अभ्यास करण्याची गती म्हणा, यामुळे आपलं उत्तरच चुकायला मार्ग नाही. जर असंच झालं तर आपण 80चे 80 प्रश्न बरोबर लिहिणार आणि सगळेजण नवोदयला एकाच ठिकाणी एकाच वर्गात बसणार. आज जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून तास करीत असलो तरीही आपण एकाच शाळेमध्ये नवोदयला जाणार आणि एकाच बेंचवर बसून 12वी पर्यंत शिकणार. चला असंच स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रयत्न, माझे प्रयत्न नक्कीच फळाला येतील. चला चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सृष्टी, टेस्ट तयार आहेत, परंतु कामाच्या व्यापामुळे मला टेस्ट टाकता आल्या नाहीत. खूप कामाचा व्याप आहे माझ्या मागे. घरगुती काही कामं असतात, काही बाहेरचे कामं असतात, त्यामुळं टेस्ट टाकायला थोडा वेळ जातो. श्रुती तायडे, असं करू नको, चुकीचं उत्तर टाकू नको. मला कोणाकडूनही चुकीच्या उत्तराची अपेक्षा नाही. अगदी बरोबर उत्तर टाका, मनातील बरोबर उत्तर टाका, चुकीचं उत्तर टाकू नका. पहा 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. श्रुती तायडे, वैष्णवी सोनवणे, श्रेयस जाडकर. सी उत्तर कशामुळे देत आहे श्रेयस? आराध्या कुंभार डी उत्तर, श्रुती तायडे डी, यशस्वी भवर डी,
अं, तनुष्का खडके विवान सानप विवान बी उत्तर का दिलं बाळा? बी उत्तर कुठं बरोबर आहे? मला काही कळायलाच मार्ग नाही. खरंच जाणून बुजून चुकीचं टाकायला लागले का माझ्या बोलण्यामुळं? एवढं मनावर घेऊ नका बाळा हो, एवढं मनावर घेऊ नका. बरोबर उत्तर पाठवा. कुणी एवढं मनावर घेऊ नका. तुमच्या मनातील चुकीचे उत्तर टाकू नका. बरोबर उत्तर टाका. समृद्धी सप्रे, अक्षदा सानप, वैभव भोवर, सोहम उनवे, ऐश्वर्या कटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे, सृष्टी गंडाळ, क्षितिजा खाडे, प्राची, तन्वी, आरती सानप, गणेश कदम, भागवत सानप, आदित्य सानप, प्रथमेश, पूनम कर्डिले, आदित्य आदित्य सानप. का बरं दोन वेळा उत्तर टाकलं? एकदा सी टाकतो, एकदा डी टाकतो. ओंकार कटोळे. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. पहा, बारकाईने पाहिलं, ए पर्याय आपल्याला दिशा चुकलेल्या असल्यामुळे या ठिकाणी ए पर्याय गेला. बी पर्यायाकडे आपण बारकाईने पाहिलं, आपल्याला बी पर्यायामध्ये काय फरक जाणवतोय? तर बी पर्यायामध्ये वरील बाजूला जो त्रिकोण आलेला आहे तो पूर्णपणे एकमेकाला क्रॉस झालेला आहे बी आकृतीमध्ये, त्यामुळे बी पर्याय चुकीचा. सी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर गोलाची बाजू आणि गुणिलेची बाजू दिशा बदलली, त्यामुळे सी उत्तरही गेलं. शिल्लक राहिलं आपल्याकडे डी उत्तर, आणि डी पर्याय अगदी तंतोतंत जुळतं विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला काही जणांनी बी पर्याय दिला होता, परंतु बी पर्याय नाही. तर बी नाही, डी आकृती सारखी दिसते. चला, या ठिकाणी या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. पहा, बी आकृतीमध्ये काय चुकलंय तुम्हाला कदाचित ते दिसत नसेल, मी आकृती काढून दाखवतो. पहा, बी आकृतीमध्ये काय चुकलंय विद्यार्थी मित्रांनो, दाखवतो मी तुम्हाला काय चूक झाली. या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये पाहिलं तर दोन त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? दोन त्रिकोण आहेत. पहा, वरील बाजूला किती त्रिकोण आहेत? दोन त्रिकोण आहेत. आणि कसे आहेत ते? एकमेकाला थोडेही स्पर्श करत नाहीत. पहा, एकमेकाला थोडेही स्पर्श करत नाहीत. परंतु बी आकृतीतील त्रिकोणाने काय केलंय? पहा, बी आकृतीतील त्रिकोणाने काय केलं तर आतील जो त्रिकोण आहे, आतील जो त्रिकोण आहे, पहा, आतला त्रिकोण, त्रिकोणाच्या आतला त्रिकोण या ठिकाणी वरील बाजूला, पहा मी आणखी तुम्हाला बारकाईने दाखवतो, यापेक्षा मोठी आकृती काढून दाखवतो. पहा, वरील बाजूला काय झालं आहे, या ठिकाणी बारकाईने पाहिलं आपण तर वरील बाजूला या ठिकाणी दिलेला त्रिकोण एकमेकाला क्रॉस करतोय. या ठिकाणी पाहिलं का? या ठिकाणी याप्रमाणे बी आकृती होती. पहा, बी आकृतीमध्ये वरील बाजूला एकमेकाला क्रॉस करतोय, त्यामुळं बी आकृती तंतोतंत नाहीचे. आपण काय करू शकतो? बी आकृती उत्तर देण्याचा प्रयत्न करू, गडबड करू. तुम्हाला पेपरमध्ये इतक्या बारीक बारीक खुणा दिसणार आहेत, कदाचित मोबाईल मध्ये इतक्या खुणा स्पष्ट दिसत नसतील. चला, प्राजक्ता 6व्या प्रश्नाचं जी उत्तर. प्राजक्ता कितवीला आहेस तू बाळा? प्राजक्ता, प्राजक्ता कितवीला आहेस तू? 6व्या प्रश्नाचं जी उत्तर देते. आपल्याला ए बी सी डी च्या पुढे जायचंच नाही, जी उत्तर कसं येईल बाळा? चला, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला, 6वा प्रश्न, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आरती सानप, सृष्टी गंडाळ, सोहम उनवे, तनुष्काने उत्तरच नाही टाकलं. तनु बेटा, काय गडबड आहे तुझ्या माग? काम सांगणार का तुझ्या मम्मीने काय तुला? तनु, तुला काय काम सांगितलं का? एक तर फोटो चेंज केला, नाही आवडत का तुझा पहिला फोटो तुला? श्रेयश जाडकर, वैभव भवर, कृष्णा खाडे, श्रुती तायडे, प्रशांत सानप, क्षितिजा खाडे, आदित्य सानप, गणेश कदम, सोहम उनवे, अक्षरा सानप, तन्वी, तनुष्का खटके, यशस्वी भवर, प्राची, वैष्णवी सोनवणे, ऐश्वर्या खटके, त्याचबरोबर ओंकार करोळे. सर्वांनी बी उत्तर दिलंय आणि तुमचं बी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो.
या ठिकाणी माशाच्या आतील खवल्याचा रंग, खवल्याचे भाग चुकीचे आहेत. त्यामुळं ए उत्तर चुकलं. बी उत्तर जर आपल्याला तंतोतंत दिसत असेल तर आपल्याला सी पर्यायाकडे जावं लागेल. खवल्याची भाग बाहेरील बाजूला पाहिजे नव्हता, तो आतील बाजूला येतोय, त्यामुळं बी उत्तरही चुकलं. आणि डी पर्यायामध्ये शेवटचे दोन खवले जे आहेत या ठिकाणी डी पर्यायामध्ये शेवटचे जे दोन खवले आहेत त्यांची दिशा फक्त चुकलेली आहे. त्या दोन खवल्यामुळं डी पर्याय चुकला, सी पर्याय चुकला. आपल्याकडे शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो बी पर्याय. आणि बी पर्याय आणि तंतोतंत आकृती, प्रश्न आकृती अगदी बरोबर जुळती. त्या ठिकाणी या प्रश्नाचं बी उत्तर सर्वांचं खूप छान. या ठिकाणी ओंकार करुळे, पूनम कर्डिले, तनुष्का, विवान सानप, भागवत सानप, बी उत्तर सर्वांचं. बर, त्याने तो फोटो बदलेला आहे, माझ्या लक्षात येतो. तू माझ्या डोक्यातच बसली, तू माझं ऐकतच नाही, मला आवडता फोटो तू घेत नाहीस. जाऊ दे आता, आपल्या दोघांची कट्टी, मी बोलणारच नाही तुझ्यासोबत, तू तुझ्यात. चला, या ठिकाणी 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. चला, 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न पहा, किती सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 7वा प्रश्न पहा बरं. पाहताक्षणी ओळखता येईल तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 आकृतीवरती चुकीची फुल्ली मारायची आणि नंतर उत्तराकडे जायचं. 3 उत्तरावर चुकीची फुल्ली मारल्याशिवाय मला उत्तर पाठवायचं नाही. सृष्टी कांडे, कृष्णा काळे, सोहम वनवे, क्षितिजा काळे, श्रुती तायडे, वैभव भवर, गणेश कदम, प्रशांत सानप, आरती सानप, ओंकार करुळे, यशस्वी भवर, ऐश्वर्या खटके, तन्वी, प्राची, तनुष्का खटके, सर्वांचं बी उत्तर. छान, अभिनंदन. कोणाचं उत्तर चुकलं नाही. डोळ्याची चिन्ह आहे आणि डोळ्याचे वेगवेगळे आकार काढलेत त्यांनी. अजित हरळे, बी उत्तर. असले प्रश्न आपल्याला पाहिजेत आणि 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. चला, विवान सानप, श्रेयस जाडकर, ऐश्वर्या म्हणते सर लय अवघड उत्तर सापडतच नाही. बाय 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 बाय. आमच्या ऐश्वर्याने खरंच मनातली गोष्ट बोलली. लईच अवघड, लईच वज या प्रश्नाचं, उचलतच नाही आपल्याच्याने. 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न जशाच तसा तुमच्या समोर स्क्रीनवरती. आदित्य सानप, रोहन सप्रे, भागवत सानप, खूप छान, अभिनंदन. ऐश्वर्या बळ 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 उच्चारलं बघा ऐश्वर्याने. एक बरे उत्तर बी टाकले, आता डबल टाकेल नाही तर वैताग. ऐश्वर्या खूप छान, अभिनंदन. ऐश्वर्याने खूप हसवलं पण मला आज तुझं उत्तर ऐकून मला खूप कस तरी वाटलंय. सर लयच अवघड उत्तर सापडतच नाही, काय करते आणि उत्तर तर टाकून बसलीच बाई. आदित्य सानप, बी उत्तर. रोहन सप्रे, भागवत सानप, अक्षरा सानप, बी उत्तर. 7व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी ए आकृतीतील डोळा प्रश्न आकृतीप्रमाणे नाही. सी आकृतीतील 2 डोळे प्रश्न आकृतीप्रमाणे नाहीत आणि डी आकृतीतील डोळा ही प्रश्न आकृतीप्रमाणे नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर बी. आणि बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, असेच प्रश्न येणार आहेत आपल्याला परीक्षेला. असलेच फालतू प्रश्न, एकदम फालतू क्षुल्लक प्रश्न, बघता क्षणी उत्तर, तरी पण आपल्याला योग्य उत्तर सापडावंच लागेल. चला, 7व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर घ्या. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. तंतोतंत आकृती जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती. चला, आरती, सृष्टी, वैष्णवी, यशस्वी, प्रशांत, क्षितिजा. बाय 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 बाय. प्रशांतला झाली काही. प्रशांत तो टाईप काय केलं एकदा बारकाईने बघ रे प्रशांत सानप. चला, या ठिकाणी क्षितिजा खाडे, सोहम वनवे, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, श्रुती ताडे, श्रेयस जाडकर, वैभव भवर, प्रशांत सानप. वैभव तर तिसरीलाच आहे, कशाला आमचे तास करतो देव जाणे. काय काही पडली त्याला, 3री 5वीचा अभ्यास करायचा आहे त्याला, पुढे कलेक्टर व्हायचंय आणि त्याला. प्रशांत सानप, भागवत सानप, अक्षरा सानप, गणेश कदम, पूनम कर्डिले, आदित्य सानप, तन्वी, ऐश्वर्या खटके, श्रुती ताडे. इतका अवघड आणि हे अवघड लागायला लागलं का सृष्टीला आता. बाय 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 बाय.
लयच अवघड प्रश्न यायला लागल्याकडे आता कसं काय करायचं. चला या ठिकाणी सर्वांचं सी उत्तर खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, ए आकृतीतील रेषेची दिशा चुकलेली आहे, त्यामुळे ए पर्याय गेला. बी आकृतीतील गोलाची दिशा या ठिकाणी अर्धगोलाची दिशा आतील बाजूला आहे, त्यामुळे बी आकृती ही गेली. सी पर्याय आपल्याला अगदी तंतोतंत दिसतोय, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तरी डी पर्यायाकडे जावं लागेल, डी पर्यायाला एकदा बघावं लागेल. डी पर्यायातील या बाणाची दिशा चुकीची. त्याचबरोबर या ठिकाणी गोल जर मोजले तर 6 आहेत. आपल्याला प्रश्न आकृतीमधील अर्धगोल हे 5 आहेत. पहा या ठिकाणी बारकाईने पहा, या ठिकाणी गोल अर्धगोल किती आहेत? 6 आहेत. प्रश्न आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं 5च आहेत. एक तर बाण चुकलाय, गोलांचं नंबर चुकलेत, त्यामुळं डी पर्याय गेला. या ठिकाणी डी पर्याय गेला आपला. डी उत्तर चुकीचं. डी उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो आपला चुकीचं दिसतंय. आपल्याकडे शिल्लक राहिला सी पर्याय, आणि या प्रश्न आकृतीचा अगदी तंतोतंत जोडणारा पर्याय आहे सी. 8व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सी पर्याय सर्वांचा खूप छान. प्राची विवाद सानप सी उत्तर तुमचं खूप खूप छान, अभिनंदन. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वा प्रश्न खूप गोल गोल काळा टिपका दिलाय, आणि काळ्या टिपक्याची जागा बदलली, गोलांची संख्या कमी जास्त झाली, आणि त्यामुळे 3 आकृत्या चुकीच्या निघणार आपल्याला, आणि 1 आकृती बरोबर शिल्लक राहणार आपल्याकडं. चला या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर यायला लागले. वैष्णवी सोनवणे, यशस्वी भोवर, विवान सानप, सृष्टी कंदाळ, सय्यद जाळकर, तनुषा कटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे, आरती सानप, गणेश कदम, श्रुती तायडे, यशस्वी भोवर, अक्षरा सानप, वैभव भोवर, पूनम करडे, प्राची एकदा युट्यूब चॅनलला नाव चेंज करून घेत होतं, किंवा तास संपल्यानंतर एकदा फोन कर प्राची, रोज तासिका जर करायची असेल तुला तर एकदाच नाव चेंज करून घे. सृष्टी कंदाळ सी उत्तर, अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकत नाही. खूप छान उत्तर शोधलं तुम्ही. नक्कीच ए, बी आणि डी वरती फुल्ली मारली असेल, आणि नंतरच मला सी पर्याय युट्यूब चॅनल मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाईप केला असेल. चला या ठिकाणी पहा, ए पर्याय आपण बारकाईने पाहिला, तर या ठिकाणी हा चौकोनची लांबी खूप झाली, पहा या ठिकाणी लांबी खूप झाली, त्यामुळे ए पर्याय गेला. बी पर्याय मध्ये गोलांच्या मध्ये रेषा आलेल्या नाहीत, त्यामुळे बी पर्याय गेला. सी पर्याय आपला अगदी तंतोतंत जुळतोय असं आपल्याला वाटतंय, परंतु डी पर्यायाकडे जा. डी पर्याय मधील गोल अगदी छोटे छोटे आहेत, छोटे छोटे गोल आहेत, त्यामुळं डी पर्याय गेला आपला. शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर, आणि 9व्या आकृतीचं सी उत्तर अगदी बरोबर, तंतोतंत जुळणारी आकृती. 9व्या प्रश्नाचा सी उत्तर अगदी बरोबर, खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला सृष्टी, तन्वी, आदित्य, भागवत, रोहन सर्वांनी सी उत्तर दिले, तुमचंही उत्तर बरोबर. चला या चाचणीतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. या चाचणीतील शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, 3 उत्तर आकृत्यावरती फुल्ली मारा, शेवटची बरोबर उत्तर आकृती तुम्हाला मिळेल, आणि तिला बरोबर पर्याय आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, वैष्णवी सोनवणे, आरती सानप, यशस्वी भवर, वैभव भवर, प्रशांत सानप, सय्यद जाळकर, पूनम करडिले, विवान सानप, भागवत सानप, सृष्टी कंदाळ, तनुष्का कटके, गणेश कदम, अक्षरा सानप, श्रुती तायडे, कृष्णा खाडे सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. तुमचे बरोबर उत्तर पाहून मला खूप आनंद होतो, खूप चार्जिंग होतो, किंवा मला लाईटची चार्जिंगची गरज नाही, तुमच्या बरोबर उत्तराची गरज फक्त. या ठिकाणी आपण 10व्या प्रश्नाचं बारकाईने पाहिलं तर अगदी बरोबर उत्तर सापडतंय तुमचं. चला या ठिकाणी पर्याय ए मध्ये पाहिलं तर पहिल्या गोलामध्ये 2 चौकोन आहेत, त्यामुळे ए उत्तर गेलं. बी उत्तराकडे आपण बारकाईने पाहिलं तर कोणत्या ठिकाणी चूक दिसते आपल्याला. हा कोण खालच्या बाजूला दिसतोय, आणि यामध्ये टिपका पाहिजे होता, त्यामुळे बी पर्याय गेला.
सी पर्याय आपल्याला तंतोतंत जुळताना दिसतोय, परंतु आपण डी पर्यायाकडे जाऊ. डी पर्यायामध्ये या ठिकाणी 4 चौकोन आलेले आहेत, या ठिकाणी 2 चौकोन आलेले आहेत. त्यामुळं डी पर्याय गेला. आपल्याकडे शिल्लक राहिला सी पर्याय आणि 10व्या प्रश्नाचं सी पर्याय अगदी बरोबर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांनी गोल्ड मेडल मिळवलं, खूप छान अभिनंदन. कुणीच कमी मार्क घेतले नाही आणि कुणीतरी चुका रे चुका, सगळेच बरोबर यायला लागले, काय करू तुमचं. चला या ठिकाणी हिताशिका आपण थांबूया. 10 पैकी 10 गुण येणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी भेटू आपण पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट. सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.